शिवसेना नेते राजाभाऊ आहिरे, चांदवड जिल्हा नाशिक. युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव नाशिक. चांदवड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 निकिता हॉटेल समोरील गतिरोधकामुळे अपघात वाढले असल्याने तात्काळ येथील गतिरोधक काढण्यात यावे याबाबत शिवसेना नेते राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने 27 मे 2026 बुधवार रोजी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट डायरेक्टर यांना निवेदन देण्यात आले. चांदवड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 निकिता हॉटेल समोर NHAIच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने गतिरोधक टाकले असल्याने तेथे सतत अपघात घडत आहेत. या अपघातांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत व अनेक लोक जखमी होत असल्याने काही जखमी लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात वाढले आहेत. या अपघातांमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले असल्याने अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. येथे दिवसातून 3 ते 4 अपघात होत असतात. 23 जानेवारी 2026 रोजी येथे घडलेल्या भीषण अपघातामध्ये नेपाळ येथील प्रतीक टेक या 3 महिन्याच्या बाळाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता. येथे वारंवार अपघात होत असल्याने अनेक स्थानिक नागरिकांनी NHAIला तक्रारी अर्ज दिलेत. NHAI अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवबुजून दुर्लक्ष केलेलं आहे. रस्त्याच्या मेंटेनन्सकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे. अधिकारी व त्यांच्या संगनमताच्या ठेकेदारांनी रस्त्याच्या नावाने खोटी बिल काढून निधी लाटण्याचं काम चालू केलं आहे. NHAIच्या अशा बेजबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. शासनाने तात्काळ दखल घेत येथील गतिरोधक काढण्यात यावे व तात्काळ येथे व्हाईट पट्टे, ब्लिंकर, सिग्नल, दिशादर्शक फलक व पिवळे रिफ्लेक्टर बसवण्यात यावे. अन्यथा शिवसेना नेते राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने चांदवड टोल प्लाझा येथे आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. तसेच यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. क्रमांक राष्ट्रीय महामार्ग 3 ह्या राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल निकिता समोर जे NHAIचे जे अधिकारी आहे त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी इथे कारण नसताना या हॉटेलसमोर गतिरोधक टाकल्यामुळे इथे दिवसभरामध्ये इतके मोठ्या प्रमाणामध्ये अपघात वाढलेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दिवसातून 3-4 तरी अपघात होत राहतात. त्या अपघातामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहे, अनेक लोक जखमी अवस्थेत पडलेले आहे. पण ह्या अधिकाऱ्यांच्या दिरंगीमुळे ह्या रस्त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. तर आज आम्ही ह्या टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले, त्यानंतर प्रांतसाहेब असेल, तहसीलदार साहेब असेल यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे का कारण इथे लवकरात लवकर इथे हे गतिरोधक जे टाकलेले आहे तुम्ही ते गतिरोधक काढण्यात यावं. आणि त्यानंतर गेल्या मागे 3 महिन्या पहिले प्रतीक टेक एक नेपाळचं 3 महिन्याचं बालक होतं. तर 3 महिन्या पहिले त्या बालकाचा भीषण अपघातामध्ये तिथे मृत्यू झालेला आहे. तर लवकरात लवकर इथे जे स्पीड ब्रेकर असेल ते काढण्यात यावं आणि इथे तात्काळ पिवळे रिफ्लेक्टर असेल ते टाकण्यात यावं. त्यानंतर व्हाईट पट्टे असतील, दिशादर्शक फलक असेल, सिग्नल असेल ते लवकरात लवकर टाकण्यात यावे. तसे जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता शासनाने घेण्यात यावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.